नमस्कार. कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत. कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर. कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी. जाणून घेऊया या क्षणाची महत्त्वपूर्ण बातमी. मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकत आईची आत्महत्या. पनवेलमध्ये उच्चभ्रू वस्तीतील दुर्दैवी घटना. महिलांमध्ये वाढतं नैराश्य चिंताजनक. उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 8 वर्षीय मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकलं आणि त्यानंतर स्वतःही उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी मयत मैथिली ही 37 वर्षीय महिला गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जातं. पनवेल येथील पळासपे फाटा येथे मॅरेथॉन नॅक्सॉन इमारतीत आशिष दुवा हे आपली पत्नी मैथिली आणि 8 वर्षीय मुलगी मायरा हिच्यासह राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केलेल्या तपासात समोर आलंय. महिलांमध्ये वाढतं नैराश्य आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या हा नवा गंभीर प्रश्न बनत चाललाय. शारीरिक आरोग्याबरोबरच महिलांचं मानसिक आरोग्य जपणं काळाची गरज बनत आहे. आजही या मैथिलीसारख्या अनेक महिला आपल्या आजूबाजूला वावरतात. याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल. या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूया नव्या बातमीसह. तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बातमीला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.